हॅलो मित्रांनो, मी एक स्टोरी सांगणार आहे तुम्हाला. तिचं नाव आहे चंदू चोर. एक दिवशी आई आणि एक बाळ आणि एक बाळाला स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलेलं. बाळ रोज स्कूलमध्ये जायचं होतं. असं 1 वर्ष झालं. एक दिवशी आहे ना त्याचा फ्रेंड आहे राजू. तो आहे ना टिफिन ब्रेकमध्ये टिफिन खात होता. गपचूप चंदूने त्याच्या बॅगमधून स्टोरी बुक काढली, आपल्या बॅगमध्ये ठेवली, बंद केली, मग स्वतः पण टिफिन खाल्ला. मग त्याच्यानंतर तो घरी आला आणि मम्मीला मिठी मारली आणि मम्मीने सांगितलं काय झालं. तर बाळ सांगतंय बघ न्यू स्टोरी बुक. आता हे माझं झालं, आता मी नाही कोणाला देणार. असं कायच नाही बोलत मम्मी. असं 1 एप्रिल होतं. 1 एप्रिलला तो स्कूलला गेलेला. त्यानंतर त्याची फ्रेंड होती मीनू. त्यांनी आहे ना मस्त स्टेशनरी आणलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना चंदूने त्या बॅगमधून सगळी स्टेशनरी काढली आणि आपल्या बॅगमध्ये ठेवली. आणि त्याच्यानंतर घरी आला आणि मम्मीला परत मिठी मारली. आणि मम्मी बोलले आता काय झालं. मग बाळ बोलले बघ न्यू इरेझर, न्यू पेन्सिल, न्यू कंपास बॉक्स, न्यू स्केल, न्यू पेन असं. मग आता तो आहे ना ले वर्षाचा 25 इयर्सचा झालेला. आता ते छोटे मोठे नाही करत. पेन्सिल, इरेझर, ज्वेलरी, गाडी, प्रॉपर्टीज, घर और अजून सगळं करतो. तर एक दिवशी त्यांनी विचार केला की बँकच लुटायचा. रातचे 12 वाजलेले. गपचूप गेला बँक लॉक तोडलं. बँकेत गेला, सगळे पैसे काढले आणि ज्वेलरी काढले. वाटलं की आज मी अमीर होणार. आणि ज्याचं भाग ना सिक्युरिटीने पकडलं. सिक्युरिटीने एक हातला पकडलं. आतमध्ये डब्बा होता आणि पोलिसला फोन केला आणि पोलीस त्याला घेऊन गेली. त्यानंतर सकाळी त्याला जजकडे नेला. जज बोलला तू तुझी पहिली चोरी नाही आहे, लय चोरी आहे तुझी. तुला एक मोठी मी पनिशमेंट देतो. तर बोलला माझ्यासोबत माझी आईला पण द्या. पण बोलते की तुझ्यासोबत आई पण होती का चोरी करायला. नाही, आईने मला शिकवलंच नाही की असं रॉंग बॅड हे सगळं शिकवलं नाही. तर आज मी तुमच्यासमोर मी चोर बनून नसतो. ज्यात मी त्याच्या मम्मीला पण केलं. तर कसं वाटली मित्रांनो स्टोरी. इस वीडियोला लाइक करा, शेयर करा, चैनल पर नहीं तो सब्सक्राइब कीजिए. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. थैंक यू सो मच. बाय.